फ्रेश क्रीम अथवा कस्टर्ड पावडर न वापरता आणि दूध पण आटवायची गरज नाही तरी पण बनते सुपर क्रीमी। अगदी साध्या घरच्या इंग्रेडियंट्सपासून आपण ही कुल्फी तयार करू शकतो। मी अंजली टेस्टी मेनूमध्ये तुमचं स्वागत करते। तर आज बनवूया आपण इन्स्टंट कुल्फी, तीही अगदी सोप्या पद्धतीने आणि घरच्या घरी। त्यासाठी एका बाउलमध्ये मखाने घ्यायचे, काजू घ्यायचे इथे, आणि त्यानंतर बदाम घ्यायचे आहे। तुम्ही बदामचे साल काढून पण इथे वापरू शकता। नंतर किसमिस टाकायचा आहे आणि नंतर इथे मी फुल फॅट दूध छान उकळवून घेतलेलं आहे, ते इथे आपल्याला वापरायचं आहे। आणि इथे दूध आपल्याला गरमच वापरायचं आहे। तुम्ही इथे साधं दूध वापरलं तरी पण चालतं। आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि मिक्स केल्यानंतर मी ह्या मिश्रणाला अर्धा ते पाऊण तास रेस्ट देणार आहे। तुम्ही याला ओव्हरनाईटही रेस्ट दिली तरी पण चालेल। इथे आपले काजू बदाम सर्व छान व्यवस्थित दुधामध्ये भिजलेले आहे। आता हे सर्व मिश्रण आपण एका मिक्सरच्या पॉटमध्ये ट्रान्सफर करून घेऊ। या कुल्फीमध्ये मी इसेन्स अथवा विलायची पावडरचा वापर नाही करणार आहे, मी इथे प्लेन बनवणार आहे। तुम्ही इथे इसेन्स किंवा विलायची पावडर इथे टाकू शकता। त्यानंतर क्रीमी टेस्ट येण्यासाठी दूध पावडर टाकायची आहे। नंतर चवीनुसार साखर। हे सर्व साहित्य मिक्सरला थोडंसं जाडसर आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। ज्यावेळेला आपण कुल्फी खाऊ त्यावेळेला ड्रायफ्रूटचे थोडेसे असे बाईट्स हे छान लागतात, त्यासाठी इथे आपल्याला थोडंसं मिश्रण जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे। या पद्धतीचं मिश्रण तयार करायचं। आणि आता आपल्याला ज्या पॉटमध्ये हे मिश्रण सेट करायचं आहे त्या पॉटमध्ये आता आपण हे सर्व मिश्रण टाकून घेऊया। तुम्ही साधा स्टीलचा डबा घेतला तरी पण चालतो, त्यामध्येही छान व्यवस्थित ही कुल्फी सेट होते। या कुल्फीमध्ये आईस क्रिस्टल झाले नाही पाहिजे, त्यासाठी फॉईल पेपरने त्या पॉटला व्यवस्थित कव्हर करून घ्यायचं। आणि कव्हर केल्यानंतर त्याला रबर बँड लावून सील करायचं, म्हणजे त्यामध्ये बर्फ वगैरे तयार होणार नाही। आणि हे मिश्रण आपल्याला ओव्हरनाईट सेट व्हायसाठी ठेवायचं आहे। ही कुल्फी ओव्हरनाईट सेट व्हायला ठेवायची, त्याने ती व्यवस्थित सेट होते। आजचा दुसरा दिवस आहे आणि आपली कुल्फी छान व्यवस्थित सेट झालेली आहे। त्याला असं हाताच्या साहाय्याने किंवा थोडंसं पाण्यात बुडवून आपण त्याला अनमोल्ड करू शकतो। आणि इतकी छान सेट झाली आहे ही कुल्फी, दिसायला जेवढी सुंदर आहे तेवढी चवीला पण इतकी छान लागते। आणि घरच्या साध्या साहित्यातून आपण ही कुल्फी बनवू शकतो। मी या कुल्फीमध्ये दूध पावडर वापरली आहे, आणि समजा तुमच्याकडे दूध पावडर नसेल तर तुम्ही दुधावरची साय वापरली तरी चालते। तुम्ही एकदा ही कुल्फी नक्की ट्राय करा। आणि ही कुल्फी बघितल्यावर लहानपणीची आठवण येते। त्यावेळेला या पद्धतीच्या कुल्फ्या भरपूर मिळत होत्या, आणि ही कुल्फी जशी मार्केटमध्ये मिळते त्याच पद्धतीने ही कुल्फी आपली घरी तयार होते। आणि एकदम बेसिक इन्ग्रेडियंट्स वापरून आपण ही झटपट कुल्फी तयार करू शकतो। इन्स्टंट कुल्फी तयार आहे। अशाच साध्या आणि सोप्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा।